जर तुम्ही मेटा ॲड्स रन करत असाल आणि तुम्हाला तुमच्या टार्गेटेड लोकेशनच्या बाहेरचे एन्क्वायरीज जास्त येत असतील, तर तुम्ही तुमच्या कॅम्पेनमध्ये या 3 सेटिंग आत्ताच केल्या पाहिजेत. सर्वात आधी तुम्हाला तुमच्या कॅम्पेनच्या ॲडसेट लेवलवर जायचे. ॲडसेट लेवलवर गेल्यानंतर इथे लोकेशन टार्गेटिंगमध्ये जाऊन तुम्ही लोकेशनमध्ये जाता. इन्क्लूडच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर खाली बघा एक्सक्लूडचं ऑप्शन येतं. इथे एक्सक्लूडच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ज्या बाहेरच्या लोकेशनमधून एन्क्वायरीज येतात त्या लोकेशन तुम्हाला वन बाय वन इथं पहिले एक्सक्लूड करून घ्यायच्यात. त्यानंतर खालीच इथे बघा तुम्हाला एक चेकबॉक्स दिसेल, रीच टू मोर पीपल लाईकली टू रिस्पॉन्स. या चेकबॉक्स जर टिक असेल तर त्याला तुम्हाला अनटिक करायची, कारण की याचमुळे तुमची ॲड ही अननेसेसरी बाहेरच्या लोकांना दिसते. याच्यानंतर दुसऱ्या सेटिंगमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं जे लोकेशन आहे त्या लोकेशनच्या पिनकोड वाईज तुम्हाला टार्गेटिंग करायचं आहे, जेणेकरून मेटा फक्त त्या पिनकोडच्या लोकेशनलाच तुमची ॲड दाखवेल. पिनकोड वाईज अशा प्रकारे लोकेशन केल्यानंतर तिसरी आणि खूप महत्त्वाची सेटिंग, जर तुम्ही लीड फॉर्म यूज करत असाल तर लीड फॉर्ममध्ये तुम्हाला अशा प्रकारचं एक लोकेशन फिल्टर क्वेश्चन यूज करायचा आहे. यामध्ये तुम्ही यस नो टाईपचा क्वेश्चन टाकू शकता आणि ह्याला तुम्ही कंडिशनल लॉजिक लावू शकता, जेणेकरून जर कोणी येसवर टाईप केलं तरच तो पुढे एन्क्वायरी फिल करू शकतो आणि जर नोवर टाईप केलं तर तो एन्क्वायरी फिल करू शकणार नाही आणि त्याची एन्क्वायरी आपल्याला सबमिट होणार नाही. तो अशा प्रकारे कंडिशन लॉजिक लावून तुम्ही लीड फॉर्ममधून ही लोकेशन फिल्टर आउट करू शकता. सो या 3 सेटिंग जर तुम्ही केल्या तर तुमचा लोकेशनचा प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणात कंट्रोलमध्ये येऊ शकतो. आणि जर तुम्हाला मेटा ॲड्स रिलेटेड अशा कोणतेही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. आणि जर तुम्हाला तुमच्या बिझनेससाठी मेटा ॲड्स रन करून घ्यायचे असतील तर मला फॉलो करून कमेंट करा मेटा ॲड्स. सर्व डिटेल डायरेक्टली तुम्हाला DM मध्ये मिळून जातील.